केल्यानंतर त्याला काही प्रमाणात आराम झाला, पण पूर्णपणे आराम होत नव्हता. पण पहा, आपण भगवंताच्या चर्चापैठिकेमध्ये ज्यांना टाळाटाळ करतो आणि त्याला मी 2-3दा सांगितलं की ती चर्चापैठिकेमध्ये येत नाही, त्यावेळेस तो चर्चापैठिकेमध्ये आला आणि त्याला त्याचे जे दुःख होते त्याला पूर्णपणे आराम मिळत नव्हता. तो चर्चापैठिकेमध्ये आला आणि शनिवारी चर्चापैठिकेमध्ये बसला आणि बसला असताना त्या साईडच्या सेवकाला त्याला त्याच्या हातामध्ये एक अंगठी दिसली. ती अंगठी होती ती घोड्याच्या नालाची पूजापाठ केलेली अंगठी होती. त्याच्या जी लक्षात नव्हती की ही जी अंगठी आहे ही पूजापाठ केलेली अंगठी, मी या अंगठीचं विसर्जन केलेलं नाही. तेव्हा तो साईडचा व्यक्ती त्याला म्हणू लागला की अंगठी ही तुझी कशाची आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी ही अंगठी ही माझी घोड्याच्या नालाची बनवलेली आहे आणि ती पूजापाठ केलेली आहे. तेव्हा त्यांनी तो शब्द सोडता बरोबर त्यांनी जी अंगठी काढून फेकली आणि ती विसर्जन केली. त्यानंतर पहा, तो जो त्याच्याजवळ प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे नाहीसा झाला. म्हणून कधी कधी आपण चर्चा बैठकीला सुद्धा महत्व दिले पाहिजे की चर्चा बैठकीमध्ये जर आपण गेलो तर आपले जे दुःख आहेत त्याचं आपलं निराकरण होते. जर कोणाच्या ना कोणामार्फत आपल्याला जे दुःख असतात ते काहीतरी आपल्या चुका असतात, त्या चुका आपल्याला माहीत होत असतात. महान तेगी बाबा जिंदजींनी आपल्याला चार तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिल्यात. त्यातील मी एक अनुभव सांगत आहे की पती पत्नी हे बैलबंडीचे 2 चाक आहेत आणि त्या चाकामध्ये जर एखादा चाक जर तो कमी जास्त झाला तर ती बंडी बरोबर चालत नसते. म्हणून एक सेवक, साध्या कार्याचे सेवक, त्याचे कार्य साधे कार्य सुरू होते. कार्य सुरू असताना तो माझ्याकडून कार्य घेऊन जायचा आणि कार्य करायचा. कधी पत्नी यायची, कधी पती यायची, पण त्यांच्यामध्ये 3 महिने झाले ते एकमेकाशी बोलत नव्हते. पहा, 3 महिने झाले ते एकमेकाशी बोलत नव्हते आणि कार्य घेऊन जायचे, कार्य घ्यायचे आणि करायचे, पण त्यांच्यामध्ये घरामध्ये कुठलीही म्हणजे एकता नव्हती, कुठेही सत्यमर्यादा प्रेम नव्हता. तेव्हा त्याच्या पतीनं मग कार्य घ्यायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही पती पत्नी एकमेकाशी बोलत नव्हतो. पण म्हटलं, तू बोलत नाही, तू आजपर्यंत मला सांगितलं नाही की तू पती पत्नी बोलत नाही म्हणून, तुम्ही कशाचे कार्य करता. कारण आपला परमात्मा एक शोक कसा पाहिजे, आपल्या घरी बोलणं चालणं सगळे व्यवस्थित पाहिजे, आपण सत्यमर्यादा प्रेमाने वागलं पाहिजे. तेव्हाच आपला जो कुठे अनेक वाला सेवक आहे तो सुद्धा म्हणायला पाहिजे की हे जे परमात्मा एक सेवक आहेत हे आपल्या घरी कसे वागतात, तर आपण सुद्धा या मार्गात जायला पाहिजे असे त्यांना आवड वाटली पाहिजे. पण आपल्या घरी आपण बाबाचे सेवक असताना सुद्धा आपण आपल्या परिवारामध्ये वादविवाद निर्माण करून दिलेली, कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण वादविवाद करून आपला जो परिवार असतो तो कुठेतरी आपला जो चाक आहे तो डगमगतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या परिवारामध्ये असं असं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही पती पत्नी दोघंही माझ्याकडे या आणि त्यांनी मग आपल्या पत्नीला बोलवल्यानंतर ते पती पत्नी आले. ते एकमेकाच्या सांगू लागले. तो म्हणू लागला की मला हिने माझ्या आई समोर त्या बाईने कांदा फेकून मारला म्हणून मला एवढा राग आलेला आहे हिच्याबद्दल. तेव्हा त्यांना मी सांगितलं की बाबांनी आपल्याला सत्यमर्यादा प्रेम शिकवले आहे आणि तुम्ही जर असं आपल्या परिवारामध्ये जर वागत असाल तर तुम्ही कार्य करू नका, हा मार्ग सोडून टाका. कारण तुम्ही जर आज असे कार्य करत असाल तर तुम्हाला जर उद्या चलून दुःख आले तर तुम्ही दुःखास पात्र व्हाल आणि तुमचे दुःख कधी दूर होणार नाही. तेव्हा त्यांना समजून सांगितलं आणि सांगितलं की झालं तो झाला, विसरून जा, त्यानंतर तुम्ही पुढे चांगल्या रीतीने कार्य करा. तेव्हा ते पती पत्नीकडून त्यांचा शब्द घेतला आणि त्यांच्या जेव्हा 3 महिन्यापासून ते बोलत चालत नव्हते. कारण आपण जर घरी बोलत नसून पण आपल्या मुलाबाळावर कसा परिणाम होतो. त्यानंतर ते परिवारामध्ये आता व्यवस्थित आहे. पहा, म्हणजे आपण साधे कार्य सुरू असताना सुद्धा आपण असे परिवारामध्ये वागत असतो. म्हणून बाबांनी आपल्याला सांगितलंय की मी गेल्यानंतर मंडळ, बाबांनी आपल्याला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरची आपल्याला जी संस्था आहे ती स्थापन करून दिली आणि त्यांना म्हटलं की मी जर गेल्यानंतर बाबांनी हे मंडळ आहे जिथे कार्य करेल. पण आपण कुठंतरी आपल्या स्वार्थापायी, आपल्या लोभापायी आपण कुठंतरी इतरत्र आपण कोणत्याही संस्थेमार्फत इकडे तिकडे भटकत असतो आणि दुःखास पात्र होत असतो. कारण आपले जे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर आहे हे आपल्याकडून कोणाकडून म्हणजे निस्वार्थ भावनेने आपण कार्य करत असतो. आपल्या मंडळाचा मार्गदर्शक असेल तो कोणाकडून
₹1 सुद्धा स्वीकारत नाही. पण आपण इतर संस्थेचे शोक पाहत असतो, जिकडे तिकडे पैशाचे खेळ सुरू आहे. म्हणून आपल्याला बाबांनी सांगितले आहे की माझ्यानंतर मंडळ आणि आपल्याला मंडळाचे कार्य करायचे. इतरत्र कोणी जर भटकलेला असेल तर त्यांना आपला सांगायचे की आपण मंडळाचे कार्य करा, बाबाच्या शब्दाचे कार्य करा. कारण बाबाचे शब्द महत्वाचे आणि या मार्गामध्ये शब्दाला खूप महत्व आहे. आणि आपण प्रार्थनेमध्ये म्हणत असतो की याशिवाय बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे. ना आपण बाबाच्या आदेशाचे पालन करत नसतो आणि आपण इकडे तिकडे इतर संस्थेच्या मार्फत भटकत असतो आणि आपला जो परिवार आहे तो पूर्णपणे सुखी करत नसतो. म्हणून एक अजून छोटासा अनुभव आहे. त्या दिवशी आमच्या गावी मंडईचा कार्यक्रम झाला आणि मंडईच्या कार्यक्रमामध्ये एक साधा सेवक, त्याला सिगारेट पिण्याचा म्हणजे शौक होता. त्याने आपल्या मित्राला म्हटलं की दे मला सिगारेट. त्या दिवशी त्याने सिगारेट पिली, पण त्या सिगारेटीमध्ये त्या जो अनेकवाला व्यक्ती होता त्याने त्या सिगारेटमध्ये गांजा भरलेला होता आणि त्याने जो अनेकवाला व्यक्तीने त्याला जी सिगारेट दिली ते गांजा होता. आणि त्यांनी तो गांजा पिला आणि म्हणजे त्याला माहित नव्हता, पण तो सिगारेट त्यांनी पिला आणि त्याला एक दोन म्हणजे ते पिल्यानंतर त्याला असं वाटलं की या सिगारेटमध्ये काहीतरी आहे. तेव्हा तो पिल्यानंतर त्यांनी एकदम त्याला म्हणजे असा पुरा म्हणजे बेशुद्ध पडल्यासारखा झाला. म्हणजे त्याला तो आधी व्यसन करत होता, व्यसन करत असल्यामुळे पण तो या मार्गामध्ये जुळल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण व्यसन सोडायला पाहिजे. त्यानंतर तो मार्गामध्ये आला आणि अनेक व्यक्तीच्या हातून त्याने सिगारेट घेतली आणि सिगारेटीमध्ये जो गांजा होता त्यांनी तो ओढला. त्यानंतर तो असं म्हणू लागला की त्यांनी घरच्या लोकांना सांगितलं की मी असं केलं. घरचे लोक म्हणू लागले की तू मार्गदर्शकांना सांगू नको. पण त्यानं म्हटलं मी हे जर चूक लपवून ठेवली तर माझ्यावर दुःख येतील. त्यांनी त्या दिवशी माझ्याकडे येऊन त्यांनी आपली शब्दाची सोडवणूक केली की मी म्हणजे जबरदस्तीने मी पिलेला नाही, पण मी अनेक व्यक्तीला सिगारेट मागितली आणि त्या सिगारेटीमध्ये जो गांजा होता त्या गांजा मी तो पिला. पहा म्हणजे आपण जर चुकी करत असतो पण आपण शब्दाची सोडवणूक जर मार्गदर्शकाकडे जर केली नाही तर आपल्याला दुःख येतात. आणि आपण जर परमात्मा एक सेवक असेल तर आपल्याला असे जे इतर व्यसन आहेत ते आपल्याला करायला नाही पाहिजे. आता या चर्चा बैठकीला भरपूर वेळ झालेला आहे. 4-4:30 वाजताचा कार्यक्रम आहे.